हॅलो फ्रेंड्स, रांजीलमध्ये आपलं स्वागत आहे। परत एकदा आपण ब्लाऊजची इथे कटिंग बघतोय। ब्लाऊज पीस घेतले, मेन फॅब्रिक अस्तर घेतले। आधी आपण अस्तरावरती कटिंग पाहूया। तर बघा, अस्तर आपण इथे पूर्ण 1 मीटर घेतले, कारण स्लीवची इथे आपल्याला इथे 11 इंचाची स्लीव हवी आहे। तर मी इथे 1 मीटर अस्तर घेतले। चेस्ट वाइज डबल घडी घालायची आहे। 36 इंचाचा चेस्ट घेर आहे, 9 त्यात 2 इंच एक्स्ट्रा अशी आपल्याला कापडाची घडी घालायची। आता बघा, आपण जसं की तुम्हाला म्हटली 36 इंच चेस्ट घेर आहे, 9 2 इंच यात एक्स्ट्रा असं आपण 11 इंचावरती इथपर्यंत आपण या पॉइंट पर्यंत घडी घालून घेतली। आता घडी घातल्यानंतर जे नवीन शिकायला सुरुवात करतात, ज्यांना ब्लाऊज मधला अजिबातच काही येत नाही आणि आपण शिकायचंय, त्यांच्यासाठी अगदी बेसिक पासून सांगेन। प्रिन्स कट ब्लाऊज आहे, तर शोल्डरचं मेजरमेंट आपल्याला गळ्यानुसार घ्यायचंय। आपल्याला पसरट गळा पण हवाय आणि त्यानुसार डीप पण हवाय। मेजरमेंट कसं घ्यायचंय, इथे मी 6 इंचावरती शोल्डरचं माप टाकतेय। 6.5 याची मी मुंड्याची उंची घेतेय। आता चेस्ट वाइज आपण डबल घडी घातली, त्याच्यामुळे वेगळं मेजरमेंट न टाकता मी डायरेक्ट हा पॉइंट या पॉइंटला मॅच करते। उंची आधी बंद बाजूपासून उंची बघायची। ब्लाऊज तयार आपल्याला या पॉइंट पासून ब्लाऊज तयार आपल्याला 14 इंचाचं हवं। यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 15 इंचावरती 1 इंच आपण यात एक्स्ट्रा घेतलंय। जे माप असेल त्यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। आता बघा, हे झाल्यानंतर गळ्याचा जो घेरा आहे, गळ्याचा घेरा आपण 3 इंचावरती घ्यायचा। जसं की तुम्हाला म्हटली, गळा हा आपल्याला पसरट पण हवाय आणि डीप पण हवाय। 11 इंच आपण नेक इथे डीप घेतोय या पॉइंट पासून। बस सेम मेजरमेंट वरती जे आपण 3 घेतलं, खाली आपल्याला 3 घ्यायचंय। बॉक्स बनवून घ्यायचंय। हवं तर तुम्ही बॉक्स आकार हवाय तर त्यानुसार कटिंग केली तरी चालेल। गोल हवाय तर यामध्ये आपल्याला हलकीशी घ्यायची गोलाई। तर हा पाठीमागचा पार्ट आहे। तर पाठीमागचा पार्ट असल्यामुळे आपल्याला करायचं काय, या पॉइंटला 1.5 इंचाची गोलाई घ्यायची। तुम्ही बघत असाल, या पॉइंटला मी आतून याच पॉइंटला मॅच केलंय। तर बघा, आता हे झाल्यानंतर आपल्याला करायचं काय, पाठीमागचा जो टक्स आहे तो 4 इंचावरती आडवा मेजरमेंट, उभा जो टक्स आहे तो गळ्याच्या आपल्याला खाली ठेवायचा। इथे मी 3 इंचाचा उभा टक्स घेते। अगदी बेसिक गोष्टी आपण लक्षात घेत, फक्त यात शोल्डरचं मेजरमेंट कसं घ्यायचंय हे आपण बघितलं डीप नेकसाठी। आता एक्स्ट्रा पार्ट कट करून घेऊया। तर बघा, पाठीमागचा पार्ट आपण इथे कट करून घेतलाय। बॅक पार्ट आपला रेडी। आता फ्रंट पार्ट साठी आपण बघूया। आता या पॉइंटला जो आपला शिल्लक कापड याला आपण या पद्धतीने प्रेस करायचं आहे व्यवस्थित, आणि जे सेम मेजरमेंट टाकलं आपण ते आपल्याला आधी टाकून घ्यायचंय। फक्त यात उंचीमध्ये फरक काय असणार आहे, आपण 15 इंच पाठीमागे घेतलं, यात अजून एक्स्ट्रा घ्या, म्हणजेच की 15.5 इंचावरती 15.5 इंचावरती याची उंची आपण घ्यायची। कारण प्रिन्स कट टक्स टाकायचे तर अर्धा इंच आपण यात एक्स्ट्रा घेतले। बाकी शोल्डरचं मेजरमेंट सेम असणार आहे, मुंड्याची उंची इथे आपली सेम असणार आहे। आता 6 शोल्डर मेजरमेंट घेतलं, 6.5 मुंड्याची उंची घेतली। चेस्ट नुसार 9 इंच चौथा पार्ट टाकला, 2 इंच एक्स्ट्रा घेतलं। जसं पाठीमागे घेतलं एवढं आपण सेम घेतलंय। आता परत एकदा फ्रंटची जी गोलाई आहे, आपण पाठीमागे 1.5 दिली, फ्रंटची आपण 1 इंचावरती द्यायची आणि अगदी आपल्याला याला आतल्या हाताने राऊंड शेप द्यायचा आहे। गळ्याचा घेरा या पॉइंटला परत 3 इंचावरती 7 इंचाचा आपला पुढचा गळा असणार आहे। आता खाली कमरेचं मेजरमेंट कमर घेर आहे आपला 32 इंचाचा, तर आपण 8 वरती याचा चौथा पार्ट देऊया। आता याचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे लक्षात घ्यायचंय। इथून आपल्याला यात हवी आहे 1.5 इंचची मार्जिंग, आणि टक्ससाठी आपण इथे पुढं 2 इंच आपल्याला आणि एक्स्ट्रा हवंय या पॉइंट पासून। आता का प्रिन्स कटचा आकार कसा द्यायचा आहे, बंद बाजूपासून हुकपट्टी पट्टीपासून 3.5 इंचावरती एक पॉइंट द्यायचा आहे। जो 2 एक्स्ट्रा घेतलाय, 1 इंच या पॉइंट पासून आणि 1 इंच या पॉइंट पासून, असं आपल्याला 2 इंचाचं मेजरमेंट इथे घ्यायचंय। आणि शोल्डर पासून टक्स उभा कसं घ्यायचंय मेजरमेंट, या पॉइंट पासून एक 10 इंचावरती, वरून 10 इंचावरती, म्हणजेच की 1 पॉइंट द्यायचा इथे। आता याचा आकार कसा घ्यायचा आहे, 1 पॉइंट मी वरून 10 इंचावरती घेतलाय, दुसरा आपण इथे 3.5 इंचावरती घेतलाय
आणि तिसरा इथे 5.5 इंचावरती एक, हा 1, 2 आणि 3 तिघही पॉइंट आपल्याला मॅच करायचे. आता याला टक्स तर आपला या पद्धतीने जाईल, पण याची कटिंग मात्र या पद्धतीने होईल. या पद्धतीने हा पार्ट पूर्णपणे इथे कट होणार आहे. हा टक्स आपण कट करणार आहोत. आकार या पद्धतीने राहील प्रिन्स कटचा. आता एक महत्वाचा मुद्दा, इथे आपल्याला 1 इंच जायचंय आत, जो आपला फिक्स वाला पॉइंट आहे, इथून द्यायची हलकीशी गोळी. आता पुढचा आकार पण आपला ड्रॉ करून झाला, याला आपण कट करून घेऊ. आता बघा फ्रंट पार्ट पण आपला इथे रेडी झालाय. फ्रंट पार्ट आपला रेडी झालाय. आता आपण स्लीव इथे कट करूया. ते आता आपण स्लीवसाठी डबल फोल्ड कापड ठेवलाय. त्यानंतर याला आपल्याला 4 कापडामध्ये घडी घालायची आहे. या पद्धतीने बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे. जसं की तुम्हाला मी म्हटले, आपण 1 मीटर कापड घेतला होता, कारण स्लीव आपल्याला इथे मोठी हवी. तर बघा, आता या पॉइंटला खालीवर आपला कापड इथे आपण एक सरळ लाईन ड्रॉ करू. इथून पुढे मेजरमेंट टाकायचं आपल्याला. तर आपल्याला इथे तयार स्लीव 11 इंचाची हवी आहे. यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 12 इंचावरती जो आपला दंडगेर आहे तो आहे 10 इंचाचा. त्याचा 5 हा आपण निम्मा पार्ट टाकूया. इथून पुढे 1.5 इंचाची मार्जिन आणि या पॉइंट पासून वरती काखेचं मेजरमेंट टाकायचंय 3 इंचावरती. आता या पॉइंटला आपल्याला मुंडीची गोलाई घ्यायची आहे. या पॉइंट पासून साधारण आपल्याला 7.5 इंचावरती आपण आकार देऊया. इथून पुढे आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन. यात बघा आपण या पद्धतीने आपली स्लीव पण इथे रेडी झाली कट करून. स्लीवची कटिंग झाली. अस्तरावरती आपली पूर्ण इथे कटिंग झाली. आता राहिले आपलं फक्त इथे मेन फॅब्रिकची कटिंग. त्यात कुठल्याही प्रकारचं आपण एक्स्ट्रा न घेता आहे तसं मेन फॅब्रिकवरती आपण ठेवणार आहोत आणि मेन फॅब्रिकची पण आपण इथे कटिंग करून घ्यायची.